हॅलो मैत्रिणींनो, मी शर्मिली. आज आपण बघणार आहोत छान अशी आंबट गोड चवीची खजुराची आणि चिंचेची चटणी. चला तर बघूया. खजूर 1 वाटी सोललेला घेतला आहे, 1 वाटी गूळ घेतला आहे, थोडीशी चिंच घेतली आहे. पाणी तापत ठेवलं होतं मी कढईमध्ये, त्यामध्ये आता सोललेला खजूर घेऊया. खजूर आणि आपण चिंचही एकत्र छान उकळून घेणार आहोत. उकळताना आपण काही त्यामध्ये ॲड नाही करणार आहोत. छान अशी ही एकत्र छान शिजेपर्यंत अगदी उकळून घेणार आहोत. खजूर आणि आपली चिंच आता छान उकळली आहे. आपण आता ती गार करण्यासाठी ठेवणार आहोत. कसं होतं, गार केल्यानंतरच आपण ती मिक्सरला लावणार आहोत. त्यामुळे ती गार केल्यानंतर आता मी मिक्सरच्या जारमध्ये घेणार आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण पूर्ण सगळी खजूर घेऊया आणि त्यामध्ये आता 1 चमचाभर बडीशेप, थोडीशी 1 चमचाभर जिरे आणि 1 चमचाभर मीठ तिखट ॲड केलं आहे. मीठ थोडंसं चवीनुसार आता ॲड करूया, कारण नंतरही आपण त्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत. अगदी थोडंसं मीठ ॲड केल्यानंतर आपण आता हे मिक्सरला छान बारीक वाटून घेतलं आहे. आपण परत कढई गॅसवर ठेवली आहे. आता चाळणी घेऊन छान आपण ते गाळून घेणार आहोत पाणी, कारण काय होतं, चिंचेचे वरचे साल वगैरे असतात ते कुठेही येऊ नयेत म्हणून पण ही सर्व मी पेस्ट गाळून घेणार आहे. पेस्ट पूर्ण गाळून घ्या. ह्याच्यामध्ये भरपूर पाणी, म्हणजे अगदी प्रमाणाच्या बाहेर अगदी पाणी ॲड नको करू, कारण कसं होतं, 2 वाट्या हे घेतलं आहे, त्यामुळे 4 वाट्या जरी पाणी ॲड केलं तर हे शिजून आपलं खूप कमी होणार आहे. त्यानंतर त्यामध्ये गूळ ॲड केला आहे. गूळ आता आपल्या शिजण्यासाठी म्हणून मी त्यामध्ये काळं नमक ॲड केलं आहे. काळ्या नमकमुळे काय होतं, खूपच छान चव येते. आता हे जरा आटेपर्यंत आपण शिजवणार आहोत. थोडासा दाटसरपणा आला की आपण हे बंद करावं, कारण ही चटणी आपल्याला 2-4 महिने तर सहज टिकते. चला तर आता खूपच पाणी आटलं आहे आणि चटणीही दाट झाली आहे. ही चटणी आपण बाहेर जरी ठेवली तरी 2-4 महिने सहज टिकते. कशी वाटली आंबट गोड चवीची खजुराची चटणी? तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग पटपट आपला मोबाईल घेऊन छान अशा कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.